त्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या YouTube चॅनल हार्दिक स्वागत। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। मागील 2 दिवसापासून 26 जून रोजीची सुट्टी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे का, या संदर्भातले बरेच प्रश्न, बऱ्याच कमेंट आमच्या YouTube चॅनलला प्राप्त होत होत्या आणि त्याच अनुषंगाने एक अत्यंत महत्त्वाचं पत्र सुद्धा निर्गमित झालेलं आहे। काय ते संपूर्ण पत्र आहे, कोणत्या कर्मचाऱ्यांना 26 जून रोजीची सुट्टी आता मिळणार आहे, या संदर्भातला हा महत्त्वाची अपडेट देणारा संपूर्ण व्हिडिओ आहे। काय संपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं YouTube चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील। 26 जून रोजी महाराष्ट्रामध्ये कोकण विभाग आणि मुंबई विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आहे। सोबतच मुंबई व नाशिक विभागाची शिक्षक मतदारसंघाची सुद्धा निवडणूक 26 तारखेला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी एक पत्र निर्गमित करून या दोन्हीही म्हणजे पदवीधर मतदारसंघासाठी आणि शिक्षक मतदारसंघ ज्यामध्ये मुंबई आणि नाशिक आणि पदवीधर मतदारसंघामध्ये कोकण आणि मुंबई या मतदारसंघाचा समावेश आहे, या मतदारसंघाअंतर्गत येणारे जे काही पदवीधर शिक्षक असतील किंवा पदवीधर कर्मचारी असतील किंवा शिक्षक मतदारसंघाअंतर्गत येणारे जे काही त्या ठिकाणी शिक्षक असतील की ज्यांची त्या ठिकाणी त्यांना मतदान करायचं आहे, अशा सर्वांना 26 जून रोजीची सुट्टी या 13 जून 2024च्या अंतर्गत ही मिळणार आहे। या दिवशी या सर्व कर्मचाऱ्यांना किंवा ते जे काही या विभागाअंतर्गत येणारे जे काही मतदार आहेत, ज्यामध्ये कर्मचारी आहेत, त्यांना 26 जून रोजीची सुट्टी ही मतदान करण्यासाठी असणार आहे, असं हे महत्त्वाचं पत्रक निर्गमित झालेलं आहे। त्यामुळे कोकण विभाग, मुंबई पदवीधर मतदारसंघ, मुंबई व नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ या अंतर्गत येणारे सर्व शिक्षक कर्मचारी यांच्यासाठी निश्चितच ही आनंदाची बातमी आहे, असं आपल्याला म्हणता येणार आहे। रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब करा।